तर करून अडचणीवर मात करून तू उत्पादन काढलंस, पण शेतमालाला भाव मिळेल याची गॅरंटी काय? या प्रश्नाचं उत्तर जेव्हा शेतकऱ्याकडे असेल ना, तेव्हा अभिमानानं माझी पोरगी मी शेतकऱ्याला देईन. अपेक्षा 5 गावांची होती. श्रीकृष्णाने स्पष्ट नकार दिला आणि महाभारत घडलं. अपेक्षा होती की आपला मुलगा गादीवर बसावा आणि राम वनवासात गेले आणि रामायण घडलं. आज सतयुग नाहीये, पण अपेक्षा आहे. अपेक्षा आहे की त्याला सरकारी नोकरी असावी, त्याचं स्वतःचं घर असावं, ती सुंदर असावी, तिला स्वयंपाक येत असावा. मुळात सुंदरतेचे असे काही मापदंड नाहीयेत. हा, पण जर कथा आपल्या गावातली असेल, आपल्या भोवतीची असेल, आपल्याला भेडसावणारी, आपल्याला हसवणारी असेल, तर सिनेमा सुंदर होऊ शकतो. सिनेमा सुंदर असण्याचे मापदंड आहेत आणि असाच एका सुंदर सिनेमाची टीम आपल्यासोबत आहे. नवरदेव BSc ॲग्री या टीमचं मी मनापासून स्वागत करतो. नमस्कार. येस. मला सगळ्यात पहिले प्रश्न विचारायचा या कथेच्या नायकाला, की म्हणजे हा सिनेमा काय, ह्यापेक्षा हा सिनेमा का आणि कशासाठी निवडला, काय ह्या कथेत? अगदी प्रामाणिकपणे सांगतो, तुझ्याच प्रश्नात जे गृहीतक आहे की कथेसाठी निवडला, तर ते एक कारण आहे. पण माझ्यासाठी अगदी प्रामाणिकपणे महत्वाचं कारण हे की माझ्या मित्रांनी केलेला हा सिनेमा आहे. विनोद वणवे जो सहलेखक आहे सिनेमाचा आणि क्रिएटिव्ह डिरेक्टर आहे, आणि राम खाटमोडे जो दिग्दर्शक आहे आणि लेखक आहे. तर अर्थात कथा इंटरेस्टिंग आहेच, त्याचे काही प्रश्नच नाही. रंजक कथा आहे. शेतकऱ्यांची फार महत्वाचे काही प्रश्न यात मांडलेले आहेत आणि ते फार रंजक पद्धतीने मांडलेत. हे महत्वाचं झालंच झालं. त्यात मला लीड रोल असल्यामुळे तो असा रायटर बॅक्डही आहे की जे म्हणायचंय ते माझ्या भूमिकेतनं म्हटलेलं आहे, ते एक महत्वाचं आहेच. पण त्या सगळ्याच्याही आधी माझ्यासाठी माझे 2 चांगले मित्र त्यांचा पहिला सिनेमा करत आहेत. इथेच मी ऑन होतो की काहीही असो मी आहे. तू आल्यावर आहे ना, असं भर उन्हात गार झाडाची सावली मिळण्यासारखं वाटतं. अजून कोणाच बद्दल वाटलं नव्हतं तेवढं स्पेशल मला वाटतं तुझ्याबद्दल. स्वप्नात परिसारखी असतो माझ्या, जे आल्यावर आयुष्य स्वर्गासारखं सुंदर होऊन जातं. लग्न करायचं का आपण? ओके. मला कथेकडेच यायचंय की ही कथा का सुचली आणि का लिहावीशी वाटली. म्हणजे खरं तर हा मोठा प्रश्न आहे. नॉर्मली आपण असिस्टंटशिप करत असतो तेव्हापासून असं वाटत असतं की आपण आपला सिनेमा करावा, लिहावा आणि तो फेमस व्हावा आणि आपणही मोठं व्हावं. हे स्वप्न प्रत्येकाचं असतं, तसं आमचं पण होतं. आणि ही गोष्ट रामला सुचली, राम खाटमोडेला. त्याच्या घरात म्हणजे त्याच्या चुलत भावांमध्ये किंवा भाऊकीमध्ये अशी बरीच मुलं होती गावाकडे की जी केवळ शेतकरी आहेत म्हणून त्यांची लग्न जमत नाही. आणि आम्ही साधारण जरा समृद्ध भागातले आहोत, म्हणजे मी बारामतीचा आहे, तो करमाळ्याचा आहे, जिथं की बागायती शेती जास्त प्रमाणात आहे. तर असं असताना घरी गाडी आहे, बंगला आहे, चांगली शेती आहे, चांगलं उत्पन्न आहे, तरी केवळ शेतकऱ्याशी लग्न नाही करायचं, मला गावात नाही राहायचं म्हणून मुली नकार देत होत्या. तर ह्या एका लाईनवर ही गोष्ट सुचली आणि त्याच्यानंतर गोष्ट डेव्हलप होत गेली. मग वेगवेगळ्या लोकांना भेटत गेलो आम्ही. काही लिहिलं, नवीन काही सुचलं की आम्ही पिट्याला सांगत असतो. मग त्यांनी सांगितलं असं आहे का, थांब मी तुला अजून सांगतो. त्याचं जनरल नॉलेज असं आहे की त्यांनी सांगितलं थांब मी अजून 4 लोक भेटवतो आणि सगळीकडे तो फिरत असतो. तसं त्यांनी सांगितलं. मग आमचे गुरु प्रवीण सर आहेत, प्रवीण तरडे, त्यांनाही ऐकवली. तेव्हा मग त्यांनी आम्हाला अजून बारकावे सांगितले आणि ह्या विषयाला तुम्ही शेतकऱ्यांच्या प्रॉब्लेमचा पण हे द्या. आणि आम्ही फिरता आम्हाला लक्षात आलं की अरे हे लग्न हा प्रॉब्लेम आहेच आहे, पण ह्याच्याबरोबर असंख्य आणि अगणित प्रॉब्लेम आहेत जे पण आपण त्याच्यातनं मांडले पाहिजेत. तर हे सगळं रिसर्च करताना, लोकांना भेटताना सुचलं आणि ते फुलत गेलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे सिनेमा आहे तर तो एंटरटेनिंग झाला पाहिजे. त्या हिशोबाने मग आम्ही त्यात काय 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 भरत गेलो, फुलवत गेलो. अच्छा, मला तुमच्याकडे जायचं की तुम्ही सिनेमासोबतच आज सामाजिक आणि राजकीय पातळीवर पण काम करताय. हा प्रश्न तसा ना अगदी सरळ जर विचारला ना खूप विनोदी वाटतो की यार मुलगी भेटत नाही लग्नाला. पण आज मराठवाड्यात जर ही परिस्थिती बघितली ना तर अनेक मुलं, त्यांना डिप्रेशन शब्द पण माहित नाही गावाकडे आज, पण ते डिप्रेशनमध्ये आहेत. सो तुम्ही आज असं ग्राउंड लेवलला काम करत असताना तुम्हाला असे काही प्रसंग दिसलेत का, किंवा असे काही तरुण मुलं किंवा तरुण मुली तुम्हाला दिसल्यात का? हो, खरंच म्हणजे सर्वप्रथम आभार तुमचं. खूप ठिकाणी खूप वेगवेगळ्या पद्धतीची लोक भेटली, अशा पद्धतीची. म्हणजे मी आता माझा वावर हा सगळीकडे असतो वेगवेगळ्या माध्यमातून. चित्रपट माध्यमाव्यतिरिक्त जसं तो बोलला तसं सोशली आपलं बरंच काम चालतं. मी आत्ता परवा दिवशी एकाला भेटलो ज्याची 22 एकर बागायती शेती आहे. पाणी म्हणजे त्याच्याकडे 30 फुटावर पाणी आहे, म्हणजे बादलीने पाणी काढू शकतो आणि टाकू शकतो एवढे. आणि अतिशय आधुनिक पद्धतीने शेती करतो. इस्रायलचं सगळी टेक्नॉलॉजी वापरून एका सेक्शनमध्ये पॉली हाऊस, एका सेक्शनमध्ये ओपन, एकाला फळबाग, एकाला तरकाऱ्या, एवढं सगळं.
6.5 गुंठ्याचा बंगला आहे, दारात मर्सिडीज आहे, रेंज रोवर आहे, करतो काय? शेती. शिकलाय शेतीशी संबंधित, इस्रायलला वगैरे जाऊन आला नंतर. आणि तो मला एका माझ्या माध्यमातून भेटला. तो 6 वर्ष त्याला मुलगीच देईना कोण. बरं, नाकीडोळी जसं आपण मुलीच्या बाबतीत म्हणतो तसा तो नाकीडोळी पण चांगला आहे, पण फक्त तो शेती करतो. ह्या एका गोष्टीसाठी मुलीच द्यायना त्याला. बरं, सगळं स्थावर आहे ना, शेवटी जमीन ही स्थावर आहे, तुम्ही बनवू नाही शकत. ह्याचं अजून कोणाला महत्वच कळलं नाही. जसं मुळशी पॅटर्नमध्ये आम्ही सांगितलं की इकायची नसते, राखायची असते. आता राखणाऱ्या माणसाचे प्रॉब्लेम काय असतात, त्यातला हा एक प्रॉब्लेम. त्या मुलाचं आत्ता 5 दिवसापूर्वी लग्न ठरलं, ते पण मुलगी दुसऱ्या स्टेटमधली केली. आता बरं, ह्याला दुसरी एक किनार आहे. ह्या शेतीबरोबर त्यांनी काय केलं माहिती आहे का? यांनी शिकलेला होता, म्हणजे पूर्वी आपल्याकडे ते कॅड कॅम बीमचे कोर्सेस चालायचे नाही, डिझायनिंग, ड्राफ्ट्समन वगैरे. डिझायनिंगच्या कंपनीत जॉबला लागला पुण्यात. सॅलरी किती? 26,300. जे 26,000चं पेट्रोल टाकत असेल तो महिन्याकाठी. हा, आणि तो प्रोफाईल दाखवल्यानंतर ते मुलगी हो म्हणाले आणि म्हणजे तुमची प्रॉपर्टी आहे ना, वा वा वा, मग भारी आहे सगळं. पण तो 26,000 रुपये एका माणसाला पगार देतो महिन्याचा. म्हणजे असे त्याच्याकडे जवळजवळ 40 ते 42 जण काम करतात, ट्रॅक्टरवाल्यांपासून सगळे वेगवेगळ्या पद्धतीचे. पण त्याच्याही लग्नाच्या बाबतीत असा प्रॉब्लेम झाला. आणि हा प्रॉब्लेम हा काय कुठल्या तालुक्याचा वगैरे नाहीये, तर संबंध भारतात आता हा प्रॉब्लेम आहे. शेतकरी नवरा कोणालाच नकोय. बरं, शेती प्रॉफिटमध्ये होऊ शकते, मुळात हीच कॉन्सेप्ट कोणाला माहिती नाहीये. शेतकरी बाप असला तरी पण त्याला आपली मुलगी द्यायची नाही. आता सिनेमात आहे काय हिचं दाखवलंय, शेतकरी शेतकऱ्याला मुलगी देत नाही, तर बाकी लांब राहिलं सगळं. म्हणजे तू पण बागायती शेतकर, हा पण बागायतदार आहे. 2 बागायतदार, 2 बागायतांची मस्त बरं इन्कम जोरात येते, पाऊस पाण्यावर काही अवलंबून नाही, नुकसान झालं तरी थोडं होतं, बेर होतं. तो नाही, माझी पोरगी देताना मी शहरात देणार. बरं, ज्या मुली ही अपेक्षा करतात त्या तिथल्या 6,000 स्क्वेअर फुटाच्या घरात आलिशान सगळं करायला तिथं नाही राहायचं असतं, पण त्यांना शहरात येऊन 2 रूम 1 BHK भाड्याच्या फ्लॅटमध्ये राहिलेलं चालतं. आता ह्याला दुर्दैव म्हणायचं नाही तर आता काय म्हणायचं. म्हणजे असे प्रश्न समोर येतात आणि माझ्या तर खूप आले. तू डिप्रेशनचा जे आता काहीतरी शब्द वापरला, गेलाच नाही. हा, पण डिप्रेशन खरं तर असा काही शब्द नाहीये, माहितीये ना माझ्या हिशोबाने. हे आत्ताच्या काळातल्या लोकांनी ती औषधं खपवण्यासाठी काढलेला शब्द आहे. टेन्शन हे म्हणशील तर ओके, कारण ते पूर्वांपार चालत आलंय. आणि मुलं ट्रॉमामध्ये जातात, बरोबर आहे. कारण आम्ही आता हा एक उदाहरण मी म्हणून आपण बोलतोय माध्यमावरती म्हणून एक उदाहरण म्हणून सांगितलं, पण या माध्यमातून खूप जण असे भेटतात, आईला राव बंद करतो ते शेती, ती काय तिला किरकिर करतात, एक काम करतो 5 एकर 2 एकर विकतो तुझ्या इथे घेतो फ्लॅट. केवढाच आहे तुझा फ्लॅट? मी म्हणलं आहे 60-70 लाखाचा. हा, मग काय, माझी 2 एकर काढली ती कचकन येतोय फ्लॅट. म्हणजे त्यांची किरकिर थांबवायची, लग्न करायचं म्हणून काय तर जमीन विकणार आणि मी शहरात येऊन फ्लॅट घेतो. म्हणजे ही आत्ता परिस्थिती आहे. मी या इतक्या सुंदर विषयावरती या विनोद वनवे आणि रामचंद्र खाटमोडे यांनी भाष्य केलंय, याबद्दल एक तर सगळ्यात पहिलं आपण यांचं अभिनंदन केलं पाहिजे. आणि इतक्या सिरियस विषयाला इतक्या सहजरित्या आणि इतक्या हलक्या पद्धतीने मांडलंय, तुम्हाला लक्षातच येणार नाही अरे बापरे हा इतका भयानक प्रश्न आहे का, पण खूप सहज आपल्याला कळला बरं का. तो प्रत्येकाच्या इथे नाही जाणार, तो प्रत्येकाच्या इथे जाणार नंतर. आणि 26 जानेवारीला हा सिनेमा तुमच्या समोर संबंध महाराष्ट्रात रिलीज होईलच, तुम्ही पहा. चांगला की पोरगा, कोणी पोरगी दिल त्याला काय करतो, नवीन नवीन प्रयोग करतोय शेतीमध्ये, BSc ॲग्री झालाय. अवघड आहे काय शेती बरोबर एखादा जोडधंदा पाहिजे. नीट विचार करा, नाहीतर परिस्थिती अशी होईल मुलगी मिळणार नाही. मला तानाजीला प्रश्न विचारायचा, तू गाव खूप जवळून पाहिलंयस, आज तुझे अनेक मित्र असतील की जी ह्या प्रसंगाला किंवा ह्या प्रश्नाला सामोरं जात असतील रोज. काय आहे आज गावात परिस्थिती? बरेच मित्र आहेत. जवळपास मी बघ की 15 वर्ष शेती केली. आता सैराट नंतर जरा मला सिनेमे करावे लागले, पण आज पण मी जातो सगळं सेट करून शेतीतलं येतो मग ऍक्टिंग करायला. पण असे काही काही माझे मित्र आहेत. आता त्यातलाच एक माझा मित्र की गेल्या वर्षी त्याचं लग्न झालं तर तो 7 वर्ष रखडला होता.
7 वर्ष त्याचं लग्नच जमत नव्हतं. एकतर तो काय करायचा की त्याला जॉब नव्हता हा. आणि जमीन अगदी थोडी होती, 3 एकर जमीन होती त्याला, 2-3 एकर. आणि मग जॉब नसल्यामुळे त्याला मुलगीच मिळायची नाही. मग लय प्रयत्न केले, इकडं तिकडं जा, कुठं ह्याच्याकडून बघ, देवदेवरशी कर, लय प्रयत्न केले. पण काय त्याचं जमलंच नाही. पण योगायोगाने आमच्या गावातल्याच एका शेजाऱ्याने त्याला मुलगी दिली. अशा काय काय घटना आहेत गावाकडे, अजून सुद्धा चालू आहेत. मला शेवटचा प्रश्न विचारायचा प्रियदर्शन, तुला पण आता स्थळ वगैरे यायला सुरुवात झाली असेल. मला माहित नाही घरी काय वातावरण, पण झालं असेल. सो आपले पोरांनी पटपट वह्या काढा. तू अपेक्षा सांग फक्त काय काय आहेत तर तुझ्या. बापरे नाही मला सगळ्यांना असे प्रश्न आणि मला अपेक्षा नाही विचारतोयस नाही तू? मी just a part. मी त्यांच्यासाठी प्रश्न- विचारतोस तुझ्यासाठी विचारतोयस नाही माझं झालंय बाबा. नाही माझा प्रश्न हा आहे की मग काय म्हणजे मुलीची चूक वाटते का मुलांची चूक वाटते, काय वाटतं ह्या सर्व कथेमध्ये? आपल्या बोलण्यातच बघ ना की ह्यांना मुलगी दिली, त्यांना मुलगी दिली, ह्याची मुलगी केली, अशा पद्धतीने अजूनही बोललं जातं. हो. म्हणजे त्याच्यामध्ये हेतू काहीच वाईट नसतो, हा. तसंच घडतं. पण मुलींनी पण आता स्वतःचं से मांडायला सुरुवात केली आहे असं मला वाटतं, गावाकडे सुद्धा. जसं शहरामध्ये तर मुली बिनधास्त सांगू शकतात घरी, किंवा एक संवाद होत असतो घरात की कशा पद्धतीचा मुलगा मला हवाय, हा नको, मला हे लग्न नाही करायचं, मला हे लग्न करायचं, अशा पद्धतीचे डिसिजन्स मुली बोलायला लागल्यात. तसं आता गावाकडेही बोलायला लागल्यात. त्याच्यामुळे मला वाटतं की मुली अगदीच आता अशा कंडिशन्स मांडू शकतात की नाही मला नकोच शेतकरी, किंवा मला शहरात जायचंय. कारण एक शहराचं आकर्षण आहेच सध्या सगळीकडेच आपण बघतोय. तर आता हे कसं टॅकल करायचं मला माहित नाही. पण जे यांनी उदाहरण दिलं की शेती चांगली चालू आहे आणि काय म्हणता येईल, पैसा अडका आहे, मुलगा पण दिसायला चिकणा आहे, तर काय हरकत नसावी असं असं मला वाटतंय. म्हणजे म्हणजे काय, प्रत्येक मुलीची अपेक्षा वेगळी असते. प्रत्येक मुलीचं करिअर करण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो. काही काही मुलींना घरात त्यांचं मन रमतं, तर काही काहींना बाहेर रमतं. तर आता वर्क फ्रॉम होम सुरू झाल्यामुळे तुम्ही काही कुठूनही काम करू शकता. त्यामुळे अगदीच लॉजिकली हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचा म्हटला तर तो होऊ शकतो, जर शेतीमध्ये खरंच उत्पन्न निघत असेल आणि बाकी जर मुलगा आवडला असेल त्या मुलीला, तर फक्त तो शेतकरी आहे म्हणून त्याला रिजेक्ट करण्यात काहीच पॉईंट नाही असं मला वाटतं. सो आय गेस आपण ह्याच्या पुढे जाऊ शकतो. आता एक तो काळाचा टप्पा आलाय आता असं ह्या वाटतं. वाक्यानंतर खूप शेतकऱ्यांना खूप जास्त दिलासा मिळेल. दिलासा मिळणार आहे. मला प्लीज मेसेज करू नका. नाही म्हणजे हा खेळ अपेक्षांचा आहे आणि हा घोळ सुद्धा अपेक्षांचा आहे आणि हा सगळा जमून आलेला मेळ आहे हा पण अपेक्षांचा आहे. एक जेन्युइन सिनेमा लिहिलाय, जेन्युइन सिनेमा केलाय आणि त्यात काय अपेक्षा आहेत लेखकाच्या, आपण शेवटचा एक तुमचा प्रश्न घेऊयात आणि मग आपण शेवटाकडे जाऊयात. प्रेक्षकांकडून काय अपेक्षा आहे? प्रेक्षकांकडनं अपेक्षा आहेत की पिक्चर सुपरहिट व्हावा, अर्थात होणार. सगळ्यांनी बघावा. आणि आम्ही जेव्हा की 5 वर्ष घेऊन हे स्क्रिप्ट फिरत होतो आणि प्रयत्न करत होतो, म्हणजे त्यावेळी लिखाण पण चाललेलंच, तर तसं पटकन कोणाचा विश्वास नाही बसला आमच्यावर. पण आमचे आर्यन एज्युटेनमेंटचे मिलिंद लडगे सर, जे आमचे निर्माते आहेत, त्यांनी पटकन पहिल्या भेटीतच गोष्ट ऐकून 20 मिनिटात त्यांनी विश्वास ठेवला आणि त्यांनी एवढी रिस्क घेतली, एवढे पैसे लागले, तर त्यांचे चांगले पैसे सगळे वसूल व्हावे. आणि मेन दुसरी म्हणजे चालणं कमर्शियल गणित तर आहेच, हा विचार लोकांपर्यंत पोहोचावा. आणि एक मुलगी जरी तयार झाली शेतकऱ्याशी लग्न करायला स्वतःहून, तरी हा सिनेमा सक्सेसफुल होईल. आणि मला वाटतं जर मुलगी तितकी त्याच्या मागे खंबीरपणे उभा असेल ना, तर शेतकरी काही करू शकतो. शेतकरी काही करू शकतो. म्हणजे मुलगी पाठीमागे उभी असेल तर शेतकरी म्हणजे काही करू शकतो, कोणी काही करू शकतो. मला तुझी काय भूमिका आहे, तुझं नाव? या चित्रपटात माझी धरतो हा. प्रियदर्शनी मॅम यांचा लहाना भाऊ म्हणजेच समर्थ या नावाने आहे आणि खूप खूप मस्त चित्रपट आहे वा. हा. आणि माझी पहिलीच वेळ होती आणि हे जे काही कलाकार आहेत त्यांच्याकडून मला खूप शिकायला भेटलं. वा वा वा. आणि तू शाळेत वगैरे मग शाळा बुडवलीस का मग? नाही, सुट्ट्या पण होता. अच्छा शनिवार रविवार शूटिंग लावला आम्ही त्याचं. अच्छा ओके थँक्यू सो मच. 26 जानेवारीला नवरदेव BSc ॲग्री हा सिनेमा आम्ही सगळे जाऊन बघणार आहोत. तुम्ही सुद्धा जाऊन बघा आणि या टीमचे खूप खूप आभार की तुम्ही आम्हाला वेळ दिला.
थँक्यू सो मच थँक्यू